हो, माझं दैवत फक्त छत्रपती शिवाजी महाराज. हो, मी त्यांना पूजतो, त्यांना डोक्यावरती घेऊन नाचतो, त्यांना हृदयामध्ये कवटाळतो, त्यांच्या विचारांवरती रोज मार्गक्रमण करतो. माझं हिंदुत्व छत्रपती शिवरायांनी दिलेलं हिंदुत्व आहे आणि छत्रपती शिवरायांचा जर कोणी अपमान करत असेल तर तो मी खपून घेऊ शकत नाही. तो बागेश्वर बाबाने केलेला अपमान, त्याच्यावरती बनवलेले व्हिडिओ आणि त्याच्यानंतर माझी इमेज बनवायचा प्रयत्न की हिंदू विरोधी. फक्त बागेश्वर बाबाच हिंदू आहे का? हा, बरं, इतिहास मोडून तोडून सांगायचे काय कारण आहे? तुम्ही आहात ना, हिंदूंसाठी खूप चांगलं काम करताय, आम्हाला त्याच्याशी काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही आमच्या दैवतावरती काहीही बोलणार आणि आम्ही खपवून घेणार, कसं चालेल? छत्रपती शिवरायांमुळेच आज हिंदू धर्म आहे, छत्रपती शिवरायांमुळेच हिंदुत्व टिकून आहे, ते तुम्ही विसरायला लागलात. मग छत्रपती शिवरायांचा अपमान केल्यानंतर आम्ही त्याला बोलायचं नाही का? का नाही बोलणार आम्ही? माफी मागून आमच्या भावना दुखावलेल्या परत येणार आहेत का? आणि हिंदूंचं काम आम्ही करत नाहीत का? आम्ही रोज प्रबोधनाचं काम करतो, हिंदू मिळवण्याचं काम करतो, ते तुम्हाला दिसत नाही का? अरे, आमच्या दैवतावरती कोणीही येऊन अभद्र टिप्पणी करणार आणि आम्ही शंडासारखं शांत बघत बसणार का? आणि कशासाठी? अरे, थोडस बाजूला या आभासी दुनियेमधून बाजूला या. खरं लोक ओळखा तुम्ही. संत म्हणता तुम्ही, बाबा म्हणून घेतात ते. संत खूप मोठी गोष्ट आहे. संतत्व असंच येत नाही. कोणी येणार, उठणार, छत्रपती शिवरायांवरती बोलणार आणि हा महाराष्ट्र शांत बसून बघत बसणार. फक्त बाहेरचं कोणी येणार, छत्रपती शिवरायांवरती बोलणार, महाराष्ट्रावरती बोलणार आणि आपण फक्त शांत बसणार. हेच करत आलोय आपण. आणि जो कोणी बोलतोय त्याला हिंदू विरोधी ठरवणार. अरे, कपाळावरती गंध आहे, गळ्यामध्ये माळ आहे, हातावरती श्रीकृष्ण आहे, हृदयामध्ये ते हिंदुत्वाचे विचार आहेत. पण तुमच्यासारखं एखाद्या पक्षाचं हिंदुत्व मी मिरवत नाही म्हणून मी हिंदू विरोधी का? या देशामध्ये फक्त भाजपच हिंदू आहे का? या देशामध्ये भाजपला मानणारच फक्त हिंदू आहे का? अरे, लाजा वाटू द्या. दैवतावरती कोणतरी बोलत असताना तुम्ही शंडासारखं गप्प बसता आणि आम्ही बोललो की हिंदू विरोधी. आम्ही हिंदू विरोधी कधी नव्हतोच. हिंदुत्व टिकवण्यासाठी आम्हीच होतो.